निवडणूक कोणतीही असो त्यामध्ये आपल्याला पुरुषांचंच वर्चस्व पाहायला मिळतं, मात्र उमेदवाराला निवडून देण्यामध्ये महिलांची मतं ही सर्वात महत्त्वाची ठरतात आणि म्हणूनच लोकसभेच्या अनुषंगाने आपण आज महिलांशी चर्चा करणार आहोत। बचत गट असेल, योगासनं असेल किंवा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये हा महिलांचा ग्रुप जो आहे तो खूप सक्रिय आहे आणि त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। काय नेमकं आता चर्चा चालते लोकसभेच्या अनुषंगाने, कारण महायुती आणि महाविकास आघाडी असा सामना आता आपल्याला या वेळेला पाहायला मिळत आहे। महायुती आणि महाविकास म्हणजे आम्ही महायुतीकडून म्हणजे आमचं म्हणणं काय आहे की बाबा जे मोठे मोठे निर्णय असतात ते संसदेतच घेतले जातात आणि मोठे मोठे निर्णय म्हणजे जसं राम मंदिर आलं, 370 आलं, आता CA UCC कायदा आहे, हा होण्यासाठी महायुतीकडून जो उमेदवार असेल, कारण आमच्या पुढे मुलांचं भवितव्य पुढचे 10-15 वर्ष त्याच्या पुढे ते व्यवस्थित होण्यासाठी आम्हाला सध्या तरी मोदीजींची गरजच आहे। बरोबर, दिल्लीचा आपण म्हणजे राज्याचा देशाचा विचार करतोय, कुटुंबाचा विचार केला तर काय निदर्शनास येते तुमच्यासमोर? निदर्शन आताच्या घडीला तर मोदीच निदर्शनात येतात ते, कारण राज्य पातळीवर तेच एक नंबर आहेत, म्हणजे जे दिल्लीत आणि महाराष्ट्रात। आता तुम्ही मग काय विचार करणार आहात मतदान करताना? कोणकोणते मुद्दे तुमच्या नजरेस आहेत? मतदान करताना आता समोर तर मोदीच आहेत, आता ऑल इंडियामध्ये तर तेच एक नंबर आहेत, कारण बुद्धीनी आणि सर्व गोष्टींनी मोदींनाचा विचार जो आहे तो या ठिकाणी होतोय। तुम्ही काय विचार करताय नेमकं मतदान करताना? मतदान करताना आम्ही विचार करते की आमच्या म्हणजे आमच्या गरजा किंवा आम्ही म्हणू शकतो महागाई, पेट्रोल वाढ किंवा वीज दर, हे सगळ्या गोष्टी ह्या जर आटोक्यात राहिल्या तर आम्ही त्यांना म्हणजे मतदान मोदींना म्हणजे अजून पुढे करू शकतो, म्हणजे त्यांना पुढे जाण्यासाठी मतदान करू शकतो। आणि तसं म्हटलं तर कसं बाकीच्या म्हणजे आता मुलांच्या भविष्यासाठी मोदींनी त्यांचा बेरोजगार म्हणजे जो आता जे काही बेरोजगार मुलं झालेली आहेत त्यांच्यासाठी त्यांनी म्हणजे जॉब किंवा म्हणजे इतर सुविधा उपलब्ध केल्या पाहिजेत। आता गेली 10 वर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आहेत, म्हणजे भाजप सत्तेत आहे, त्याच्या आधी काँग्रेस होतं। त्यावेळेची महागाई आणि आत्ताची महागाई तुलना केली तर काय दिसतंय? त्याच्यामध्ये खूप फरक आहे। आता जेवढी काँग्रेसच्या ह्याच्यामध्ये होती तेवढी नाहीये, बऱ्यापैकी फरक आहे आणि सुधारणा खूप आहे। मेन म्हणजे आपल्यामध्ये समाजामध्ये मुलं आहेत अजून बेरोजगार बऱ्यापैकी, पण बाकीच्या सुविधा वगैरे आम्हाला भरपूर मिळाल्यात। महिलांना शेतकऱ्याच्या मालाला पण भाव नाहीये आता सध्याच्या ह्या मोदीच्या काळामध्ये। म्हणजे तुम्ही किचन रूम मध्ये ज्या काही किराणा मालाच्या वस्तू आणत असाल, त्या वस्तू आणि भाजीपाला जो शेतकऱ्यांचा तुम्ही मुद्दा मांडताय, तर त्याची तुलना केली तर भाव नेमका जास्त कशाला मिळतोय? भाव आता हे तर महागड्या वस्तू महाग आहेत, त्याच्या मानाने शेतकऱ्यांना तो भाव मिळत नाहीये। पण आम्ही जो विकत माल मार्केटमधून आणतो तो आम्हाला स्वतःला महाग पडतो आणि ह्यांना हा विकतात तर ह्यांना त्याचा तो भाव मिळत नाही। ग्रामीण भागातलं कोण आहे नेमकं? मला थोडंसं हात टाक। बरोबर, शेतकरी आहात तर मला आता सांगा, तुम्ही जे शेतात पिकवलं जातंय त्याचा दर आणि प्रत्यक्षात तुम्ही इथं आणायला जातात त्याचा दर फरक आहे, खूप फरक आहे। आमच्या मालाला काहीच भाव नाही। आज माझं सोयाबीन पडू नये, हरभरा पडू नये, विकलाच नाही, कारण भावच नाही ना त्याला काही। आणि इथं घ्यायला गेलं तर 120 आणि 130 रुपये किलो हरभरा आहे आणि आम्ही विकायला गेलो तर त्याचा 40 आणि 45 रुपये शेणी भाव लागतो। बरोबर, म्हणजे मधली जी तफावत आहे त्याच्यावरती सरकारचा अंकुश असायला पाहिजे पाहिजे म्हणजे काय म्हटले? संपाला कर बसतात ना। मोदी काय सांगतात की डायरेक्ट शेतकऱ्यांनी स्वतःचा माल येऊन स्वतः विकावा, हे मधले जे आहेत हे घालवाय, म्हणजे आपल्यालाही स्वस्त जाईल, त्यांनाही चांगला रेट मिळेल। मग त्यासाठी तर मध्येच बाकीचे येतात आणि संप कर, कुठे काय कर, त्यामुळे सगळं परत बंद। हे कळतच नाही ना, शेतकऱ्यांना सुद्धा कळत नाही, आपल्याला पण। व्यापाराच्या पोटावर हे जे काही घडतंय, ठीक आहे, म्हणजे आता सरकारचा अंकुश आहे नाहीये हा भाग वेगळा, परंतु याच्यामुळं तुमचं कौटुंबिक बजेट जे आहे ते ढासळलंय का? खूप प्रमाणात, भरपूर प्रमाणात ढासळलंय। काय झालंय नेमकं? महागाईच एवढी वाढत गेली। आता पेट्रोल पहिल्यांदा मिळायचं लिटरनी 170 आणि हे आता खूपच महाग झाले, त्यामुळे पेट्रोल आणि 70-80 रुपये होता, आता 110 आता 110 120 आणि घ्याल तसं आहे, त्यामुळे खूपच पेट्रोलच्या भाज्यामध्ये खूप तफावत भरपूर आहे सगळ्या गोष्टींमध्ये। प्रत्येक गोष्टीवरती GST EST ते सगळं लागतं, पण पगार काय वाढ होत नाहीये। जेवढी पगार वाढ होईल त्याच्या दुपटीने GST वगैरे कटिंग वाढत चालली, महागाई वगैरे। आता हे सगळं जे काय आहे तुम्ही म्हणताय, तर आता काय विचार करून मतदान तुम्ही करणार आहात? नरेंद्र मोदी की राहुल गांधी?
नरेंद्र मोदी. देशाची प्रगती तर नरेंद्र मोदी, हे वाक्य आमचं फिक्स आहे. आणि जर राज्याचा विचार केला तर मग काय मत होत आहे तुमचं? जो आमच्या राज्याच्या ते जेव्हा निवडणुका येतील तेव्हा ठरवू, पण आता तर मोदींनाच देऊ आम्ही. आता मोदींना देऊ, परंतु राज्याचं राजकारण पचनी पडतंय का? हो, नाही पडत, नाही पडत, बिलकुल नाही पडत. तेच राज्य जे केंद्रात येणार तेच राज्य चांगले चालवणार. बरोबर. परंतु राज्याचं राजकारण पचनी पडतंय का? नाही पडत, नाही पडत. रोज रोज काही ना काही जे सगळं चिघळ चालू म्हणजे आमच्या निमित्ताने आता आम्ही आज सगळ्यांना जण सांगतोय की तुम्ही जी खिचडी चालू ही बंद करा. ती बंद करा. आम्हाला मोदी आवडतात आणि आम्ही त्यांना करू नाही देऊ, पण हे तुम्ही बाकीचे जे पसारे करून ठेवले म्हणजे घरातली खिचडी आणि ही खिचडी ह्यात काय आहे? त्याच्यामुळे वादविवाद चाललाय ना आता. हा जो वादविवाद चालू आहे तुमच्याजवळ तो तुमच्याजवळ ठेवा, पण हा लोकांपर्यंत लोकांपर्यंत आणू नका. कारण लोकांचा प्रत्येक घरामध्ये फॅमिली मॅटर हा चालू आहे. वेगळा झालेला आहे, दृष्टिकोन वेगळा झालेला आहे, कारण कोणाचं कोणाला पटत नाहीये. म्हणजे जे हे वादविवाद चालू झाले. म्हणजे नेत्यांकडे आपण एक आदर्श म्हणून आदर्श पाहतो, म्हणून तर बघतो. त्यांनी एक चांगलं समाजासमोर आदर्श ठेवायला पाहिजे. परंतु जे आदर्श ठेवले जाते त्याचे काय परिणाम जाणवत आहेत काही? फॅमिली मॅटर मध्ये जाणवतातच ना. मस्करीत मी तुम्हाला म्हणजे सांगते, एखाद्या चुलत्याचं एखाद्या पुतण्या संग नाही पटलं तर तो पुतण्या लगेच म्हणतो तू शरद पवार आहे. हे असं चाललेलं आहे. टोमणे चालले त्याच्यामुळे ना हे चांगला आदर्श नाहीये हा. ज्यांनी त्यांनी आपापल्या फॅमिली म्हणजे राजकारण्यांनी एक दिशा दाखवायला हवी, तर दिशा भरकटती. भरकटलेली. बरोबर आहे. आता जर विचार केला तर कुटुंबाचा जर आपण विचार केला तर कुटुंबात मुलं आहेत, मुली आहेत, त्यांच्या रोजगाराचे काय चिंता वाटते तुम्हाला? हो, नक्की चिंता आहे. कारण जे आई वडील कमवतात ते पूर्ण याच्यातच जात आहे, कारण महागाई वाढलेली आहे, सगळं वाढलेलं आहे. मुलांना जे करिअर हवंय ते पण नाही, आणि डिग्री करायला लोन काढून त्यांना शिकवायचं आणि त्यांना बेरोजगार सारखं चाललंय, कारण जिथं पाहिजे हवी सर्व्हिस तिथं मिळत नाहीये. बरोबर. शिक्षणाबद्दल काय वाटतंय तुम्हाला? आता शिक्षणाचा जर विचार केला तर जिथं आता ऍडमिशन घ्यायला लागतंय शहरी भागात, तर हा खूप मोठा मुद्दा ऐरणीवर आहे. त्याबद्दल काय वाटतंय तुम्हाला? शिक्षण संस्था ही नाही चांगली तर आहेच, नाही त्याबद्दल नाही काही. फक्त मला एवढं म्हणायचं की जे डिग्री घेऊन ते बेरोजगार झालेत ना, त्यांच्यासाठी खूप ऐरणीचा प्रश्न आहे हा. मला तरी असं वाटतं की इंडस्ट्रियल एरियामध्ये आता सेमीकंडक्टर इथे होती, ती गुजरातमध्ये गेली आणि तिथे फोकस त्यांचा क्लिअर झाला की वो ती आता तिथेच स्थायिक होणार आहे. पण असंही म्हणतात की त्याच्याऐवजी दुसरी कंपनी इथे येणार आहे, पण ती कंपनी येणार, ती स्थापन होणार, ती 3-4 वर्ष याच्यातच जातील. मग हे आता बेरोजगार झालेली मुलं आहेत त्यांच्यासाठी 3-4 वर्ष नॉट जो. इथे एक दिवस महत्वाचा आहे. मला तरी वाटतं की मोदीजींनी स्वतः रोजगारासाठी स्वतःहून त्यांनी काहीतरी दखल घेतली पाहिजे. शैक्षणिक तर आहेच, शैक्षणिक दृष्टिकोन धरता जर म्हटलं तर इंडस्ट्रियल एरियात मोदींनी खरंच लक्ष द्यायला पाहिजे. गुजरातकडे न देता महाराष्ट्राकडे जास्त लक्ष म्हणजे ते द्यायला पाहिजे. पंतप्रधान देशाचे आहेत याचा विचार झाला पाहिजे. मला तेच म्हणायचंय की पंतप्रधान हे देशाचे, ओनली नॉट फॉर ओनली गुजरात. माझं म्हणणं आहे की पदासाठी काम नाही करू, कामासाठी पद असलं तर चांगलीच गोष्ट आहे, त्याच्यासाठी वाद नाहीये, पण कामं पण त्या पदासाठी तेवढी केली पण पाहिजे ना. तुम्ही जर युतीसारखं चेंज करून जर युती करत राहिले तर तेवढी कामं पण होत नाही ना. युती करण्याच्या ह्याच्यामध्ये प्रत्येक जण वेगवेगळं पद सोडून म्हणजे पदासाठी सगळी युती चालली असं म्हणायला हरकत नाही. आता म्हणजे तुम्हाला नेमकं म्हणजे जे राष्ट्रवादी आणि शिवसेना पद मिळते म्हणूनच युती करतात ना. पद जर भेटलं तर चांगलीच गोष्ट आहे ना, युतीमध्ये जातीलच कशाला ना. प्रत्येक जण पदासाठीच हेच युती करतं, राजकारण करतंय ना. आता सध्या घडीला तेच चाललंय. पण विरोधक राहिलाच नाही तर मग विरोध होणार कसा? म्हणजे ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्याला पण विरोध व्हायला पाहिजे. नाही, एक हाती जर का सत्ता आली ना तर तिथे विकास होणार आहे. तिथे म्हणजे म्हणतात की 2 नंबर पैसा हा होणार नाहीये. एका हाती सत्ता येणं हे पण महत्वाचं आहे. जिथे विरोधक नसतील तिथे एक हाती काही सत्ता निर्णय दिल्यानंतर BJP विकासच होणार घेतं, आहे. काही निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस घेतं, काही निर्णय शिवसेना घेतं. मग त्याच्यात निर्णय एक समान होत नाही ना. तिघांची मतं वेगवेगळी पडतात, ठीक आहे पडू देत, मतं वेगळी पडायला, पण विकास होत नाही ना त्या दृष्टीमध्ये. जसा पाहिजे तसा विकास होत नाही. मग मला एकच सांगायचं मोदीजींना, आमच्या सगळ्यांनाही पटेल बघा, मोदी स्वतः जे काम करतात, अमित शहा स्वतः जे काम करतात, तसे जेवढे तुमचे जे आहेत युतीतले सगळ्यांकडून छडी घेऊन सगळ्यांकडून कामं करून घ्या, म्हणजे आम्हाला कधी गरजच नाही पडणार बघायची. शिक्षक शिक्षिका वगैरे नाहीये. पण मी घर तर तसंच चालवते ना. तर त्याच्यामुळे माझं सांगणं तेच आहे की तुम्ही स्वतः करता मान्य आहे, पण सगळ्यांकडून करवून घ्या, तेव्हा आमचाही विकास होईल. आता आम्ही बघतो बऱ्याचदा की पुरुष सांगतात घरामध्ये की मतदान कुणाला केलं पाहिजे, तर तुमचं तसंच आहे की तुम्ही वेगळा विचार करता? नाही 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 नाही,
सर्वांचं म्हणजे सर्व प्रत्येकाने वेगवेगळं ना आम्ही ठरवतो कोणाला ठरवतो मत कुणाला द्यायचं आम्ही स्वतः आमचा आहे हा अधिकार आहे. तो आम्ही एवढं स्वातंत्र्य आहे की आम्ही ठरवू शकतो की आम्हाला कोणाला मत द्यायचं. जन्मसिद्ध हक्क आहे. महाराष्ट्रातले आहेत. जसं जिजाऊबाईंनी स्वतः केलं सगळं तसं आम्ही सुद्धा सगळं स्वतःची मतं आमची स्वतःला आहेत. स्वतःचा अधिकार आहे. तर असं काय होतंय का की पुरुषांचं मत वेगळं आहे तुमच्या कुटुंबात, तुमचं मत वेगळं आहे, असं काही? आम्ही विचारत नाही आम्ही विचारत नाही आम्ही आम्हाला कुणाला द्यायचंय घरीच आम्ही मतं फोडत नाही त्याच्यामुळे कोणाला माहिती नसतं कोणी कोणाला दिलं मत पुरुष बाहेर शब्द देऊ शकत नाहीत तुमच्यासाठी. आम्ही ठरवू शकतो न द्यायचंय ते ते पण आम्हाला सांगत नाहीत आम्ही पण त्यांना सांगत आहे कोणाला मत केलं आम्ही जे योग्य आहे तिथेच आम्ही देतो मतदान. योग्य उमेदवार आता इथं कुठला उमेदवार तुम्हाला दिसतोय मावळ लोकसभेत योग्य? सध्या तरी आप्पा बारणे, श्रीरंगाप्पा बारणे. वाघेऱ्यांमध्ये काही कमकुवत आहेत त्यांचं काही? आलेच नाहीत आमच्या भागामध्ये त्याच्यामुळे मग आम्हाला माहिती पण नाही. अच्छा, नवे उमेदवार आहेत त्याच्यामुळे ते दिसलेच नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल अजून एवढी माहिती नाहीये कोणाला. ते एकदा फिरले सगळ्यांना त्यांच्याबद्दल माहिती झाली की कळेल त्यांच्याबद्दल सुद्धा. आप्पा बारणे 10 वर्ष जुने आहेत. आप्पा बारणे हे पहिल्यापासून जुने आहेत. त्यांनी विकास आम्ही बघितलाय त्यांचा हे जवळच आहे त्यामुळे आम्ही त्यांना ओळखतो पहिल्यापासून. अगदी ते आमदार होते नगरसेवक होते तेव्हापासून आम्ही ओळखतो त्यांना. परंतु आता पुढचे अजून 40 दिवस प्रचार होणार आहे तर या प्रचारादरम्यान काही मत बदलू शकतंय तुम्हा लोकांचं काही? आता जी आमची म्हणजे प्रगती आमच्या भागाची त्यानुसार आम्ही मतदान ठरवणार. कितीही म्हणजे प्रचार झाला तरी आम्ही जे योग्य आहे तेच निवडणार. कोण उमेदवार पहिल्यापासून काम करतोय कोणी आधी केले ते लक्षात घेऊन मतदान करणार. पण आता देशाचा विकास तुमच्या मते सगळ्यांच्या कोण, म्हणजे नरेंद्र मोदी की राहुल गांधी? नरेंद्र मोदीच आहे पण विकास हा आपला ऑल ओव्हर इंडियाचा झाला पाहिजे आपल्या याच्यातला. कारण अहमदाबाद आणि गुजरातलाच नेलं नाही पाहिजे. कारण सगळ्यांना मुलांना हे नको लागायला पिकेला लागायला नको. कारण आम्हाला सगळ्यांना घेऊन तिकडे आपण गुजरातला आहोत. मुलांना गुजरातला जावं लागेल ना जॉबसाठी. जर सगळ्याच गुजरातला गेलं कंपनी वगैरे मोठमोठे तर आम्हाला मुलांना पण तिकडेच हे करावं लागेल ना. बरोबर, म्हणजे मत त्यांना देताय तुम्ही पण त्यांनी आपला पण विचार करा. विकास करावा सर्वांचा विकास करावा बस. आणि सर्वांचा महाराष्ट्राचा विचार करावा त्यांनी पण. महाराष्ट्राचा विचार करा फक्त गुजरात अहमदाबाद पुरतं मर्यादित राहू नये. इथे पण तेवढाच विकास केला म्हणजे पाहिजे. आताच्या या 5 वर्षात थोडा महाराष्ट्रावरती त्यांच्याकडून अन्याय झालाय असं दिसतंय. वाटतंय आम्हाला झालेला आहे खूप चांगल्या चांगल्या कंपन्या वगैरे गुजरातला गेल्या. मोदींनी लक्ष टाकावं जरा थोडस की पोलिसांना एवढी दुटी ही असते हार्ड असती तर घरात सुद्धा आहे ना बायकांसंग म्हणजे त्यांना नीट बोलायला सुद्धा वेळ मिळत नाहीये. परंतु तरी पण आहे ना त्यांना नोकरीच्या ह्याच्यासाठी आहे ना त्यांना पगार सुद्धा कमी आहे तसं बघायला गेलं तर. आणि त्यांच्या सिलेंडर पगार हे ते सगळं बंद केलेलं आहे. कारण पोलीस आहे तर तुम्हाला सगळं संरक्षण आहे. काय पोलीस नाही तर संरक्षणच नाहीये तुम्हाला. तर पोलिसांचा जरा विचार करावा, त्यांच्या मुलाबाळांचा विचार करावा थोडस. म्हणजे की कधी कधी येत ना 24-24 तास ड्युटी असती, 36-36 तास ड्युटी असते. तर घरात वादिवाद होतात त्याच्यामुळे सुद्धा. तर त्यांची आहे ना कमी जरा नोकरीचे तास कमी करावेत मोदींनी. कुटुंबाचा पण थोडा विचार करावा. हो, कारण मला पण वाटतंय महाराष्ट्रावरती थोडासा अन्याय झालाय गेल्या 5 वर्ष. त्यांनी स्वतःहून तर नाही केलेला तो, पण हे यांचं जे उद्धव ठाकरे वगैरे त्यांच्यामुळे जे झालं आता ते काय करणार स्वतः. उद्धव ठाकरेंमुळे उद्धव ठाकरे म्हणजे ते मध्येच झालं का अमित शहानी असं नाही म्हणता येणार. उद्धव ठाकरेंमुळे असं नाही म्हणता येणार. मी तर हेच म्हणेन. परंतु अन्याय झालाय. अन्याय झाला नाही. हा आणि आता कारण त्यांनी सर्वांनी विकास हा करायलाच पाहिजे. भावना जी आहे ती जनतेवर त्यांनी काढल्यासारखं झाला प्रकार. आणि ते जे आदर्श काय गॅस वगैरे ठेवतायत? आहेत ना उज्ज्वला गॅस वगैरे हे त्यांनी दिलेले आहे. पण ऑलरेडी 1100 रुपये गॅस सिलेंडर म्हटलं तर काय महिलांना कसं परवडणार. तुम्ही फ्री देताय पण ते जे ग्रामीण भागातला आहे तर त्यांना ते सुविधा द्यायला पाहिजेत. कारण मुख्यमंत्री सुद्धा म्हणतात ते की पोलिसांची पेन्शन बंद करणार किंवा काय गव्हर्नमेंट असं. जॉब सगळेच गेले प्रायव्हेटच व्हायला लागले. सगळे गव्हर्नमेंट जॉब. सगळे गव्हर्नमेंट सगळे गेले प्रायव्हेट मध्ये गेलेले आणि प्रायव्हेट मध्ये आता कोणाला जॉब मिळणंच मुश्किल झालेलं आहे. तर आपण ही मतं जाणून घेतोय कारण आपण बघतो की पुरुष मंडळी जी आहे ती समाजामध्ये फार वावरत असते. राजकारण असले की ती सक्रिय होते. त्यामुळं त्यांची मतं नेमकी काय असतात, ते कोणत्या पक्षाकडे कललेले आहेत हे दिसून येतं. मात्र त्याच पुरुषाच्या कुटुंबातल्या महिला नेमकं कुणाच्या पारड्यात मत टाकणार आहेत हे त्या पक्षाला त्या उमेदवाराच्या लक्षात येत नसतं. आणि म्हणूनच आम्ही या महिलांशी चर्चा केली आणि त्यांचं नेमकं मत काय आहे
ते या रिपोर्टमधून दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला. नाजिमुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.